कारण की नक्कीच आमचे सर्वांचे लाडके गुलाब काका यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी, कारण की त्यांच्या श्वासाची माळ जरी तुटली गेली असली तरी आमच्या दासाची माळ ही तुटली जाणार नाही, या अनुषंगानं या मित्रमंडळ कडून एक सर्वात मोठी टुर्नामेंट या 2 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू जोरदार टोलावलाय, चेंडू जातोय मिड विकेट, सीमारेखेच्या बाहेर, दणदणीत चौकार. या दरम्यान सामना देखील सुरू होतोय, मॅच ऑन होते. पहिला चेंडू इथं टाकला जातोय, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय केतन मेहर. गेले कित्येक वर्ष पारगाव संघाचं प्रतिनिधित्व करताना या गोलंदाजाला आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजीसाठी प्रवीण घरात आणि रुपेश घरात अशी 2 बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. परंतु धावांचं रणमशीन इथं चालू झालंय, कारण की प्रवीण घरात म्हटलं तर जासईचं धावांचं रणमशीन. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार चेंडू मारलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू इथं थांबणार नाहीये, चेंडू पुन्हा एकदा सीमा पार चौकार पाहायला मिळतोय. म्हणजे 2 चेंडू संपलेत आणि 2 चेंडूवरती 2 चौकार वसूल केलेत. कारण की आपण पाहतोय बाह्य वर्तुळामध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉननी लॉंग ऑफला लावलं होता आणि पूर्ण कोण खाली होता आणि आपण पाहिलं की प्रवीण घरतने हे हरलं आणि मिड विकेट झोनमध्ये 2 चौकार इथे लगावलेले आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्या मात्र झपकान पुढे सरकली 8 धावा. यावेळेला स्टेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिलं की जवळपास लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू खेळला आणि चौकारांची बहुतेक हॅट्रिक इथं पूर्ण होताना पाहायला मिळतोय. जसा क्षेत्ररक्षक नक्कीच या टुर्नामेंटची 3री हॅट्रिक झाल्याची नोंद नक्कीच आमच्या गुणलेखाच्या अहवालानुसार सांगितलीच जाते, कारण की त्यांची नजर या मैदानावरती कालपासून आपल्याला पाहायला मिळते. करण ठाकूर आमच्याशी जोडले गेलेत, कारण की गुणलेखक म्हटलं तर समालोचकाच्या पार्टीचा कणा, आणि आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेची माहिती पोहोचवली जाते. 3 चौकार लगावले जाते. जसं लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक काढला, लॉंग ऑफच्या दिशेला चौकार लगावला गेला. यावेळेला जोरदार प्रहार, क्षेत्ररक्षक मागे तैनात असेल, परंतु इथं मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि चुकी झाली. इथं मात्र रुपेशला मात्र आल्या पावली माघारी जावं लागते, कारण की नक्कीच दुर्दैवी त्या बाद होतोय, कारण की नॉन स्ट्राईक एंडवरती आला आणि नॉन स्ट्राईक एंडवरूनच तो परतताना पाहायला मिळतोय. त्यामुळे कुठलाही चेंडू तो आतापर्यंत खेळला नाही आहे. थोडासा नाखुश देखील असणार, काही गरज नव्हती. पहिलं षटक होतं, 1 धाव तर घेतली होती, दुसऱ्या धावेचा मोह मात्र आवरला नाही आहे. त्यामुळे नक्कीच इथं रुपेशला परतावं लागलाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये सय्यन पाटील दाखल होतोय. सय्यन पाटील म्हटला तर विकेटच्या दोन्ही बाजूने खेळू शकणारा खेळाडू, जास्तीत जास्त खेळाडू रिव्हर्स षटकारांसाठी प्रसिद्ध आहे. खूप मोठे मोठे रेकॉर्ड या खेळाडूच्या देखील नावावरती आहेत. तो खेळाडू 1 डाऊनच्या स्वरूपामध्ये मैदानामध्ये, कारण की दोन्ही संघ आता जर पाहिलं दोन्ही बाजूने तर अतिशय बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघाकडे अष्टपैलू खेळाडूंचा बळ आहे, उत्कृष्ट गोलंदाज आहेत, उत्कृष्ट फलंदाज आहेत. यावेळेला जोरदार प्रहार केला, इथं मात्र पॉइंट आणि गलीतून चेंडू काढलाय, चेंडू जातोय, अडवला जाईल. तितपूर्वी आपण पाहिलं की तब्बल 2 धावा इथं पळून काढण्यामध्ये यश मिळवतोय क्षेत्ररक्षक प्रफुल मोकल. जीवाच्या आकांताने धावत होता, प्रयत्न नाही, त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. 2 धावा मिळाल्या जासई संघाला, परंतु 2 धावा वाचवण्यामध्ये त्याला यश देखील मिळालंय. धावसंख्या मात्र झपकन पुढे सरकली आहे. 15 वरती पहिलं षटक प्रगती पथावर आहे. केतन मेहर गोलंदाजी करतोय. यावेळेला फटका फसलाय, स्वतः गोलंदाज चेंडूवरती आलाय आणि इथं मात्र धावांचं रणमशीन इथं थांबवलं जात आहे. त्याने आपल्या संघासाठी धावा जमवल्या 15, परंतु 6 चेंडूंचा खेळ खेळल्यानंतर त्याला मात्र मैदान सोडावं लागतंय. विकेट नंबर 2 यावेळेला प्रवीण घरात बॅक टू द पेव्हिलियन होणारा. नक्कीच चांगली खेळी त्याने साकारली, त्यामध्ये त्याने 3 चौकार देखील ठोकले होते, परंतु धावांचा वेग वाढवण्याच्या नादामध्ये पहिल्याच षटकातील शेवटच्या चेंडूवरती, अंतिम चेंडूवरती तो मात्र मैदानाच्या बाहेर जातो आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये जातोय अमर म्हात्रे. बहुतेक गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 41 धावा. पाणी 2 षटकानंतर दिलं जाईल, कारण की एकच षटकाचा खेळ झाला.
11 चेंडूंमध्ये तब्बल 34 धावा ठोठावल्या होत्या. तो अमर वन डाऊनच्या माध्यमातून इथं मैदानामध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्राइक एंडला जर आपण पाहिलं तर भूषण सय्यन आणि अमर म्हात्रेची जोडी असणार आहे. नवीन गोलंदाज भूषण पाटील गोलंदाजी करणारा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक तो हाताळणार आहे. सामना 5 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही संघाच्या संघनायकांनी घ्यायची आहे. त्यामुळे 3 क्षेत्ररक्षक आता सर्कलच्या बाहेर असतील. आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला. अंतर्वर्तुळामध्ये एक शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, एक बॅकवर्ड पॉइंट आहे. तसेच आपण पाहू शकतोय एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील पाहायला मिळत आहे. यावेळेला सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेला हा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल त्यामुळे एकच धाव मिळणारा. इथं सय्यन स्वतःचं खातं खोलतोय, संघाला नेऊन ठेवतोय 16च्या घरामध्ये. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. नक्कीच हा सामना जिंकायचा असेल तर एक धावांचा डोंगर इथं उभा करावा लागणारा. तो मात्र जासई संघाला आणि जासई संघाची दमदार जोडी मैदानामध्ये देखील आली होती. म्हणजे सलामीची जोडी आता गारद देखील झाली आहे. यावेळेला पंचांचा इशारा, व्हाईट बॉलची घोषणा. आंतरराष्ट्रीय नियमावलीतील 23वा नियम इथं लागू केला जातोय. व्हाईट बॉलची घोषणा म्हणजे इथं अवंतर धाव च्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र ऍड होणार आहे जासई संघामध्ये. आणि हा चेंडू पुन्हा एकदा या गोलंदाजाला टाकावा लागणार आहे. अतिशय शांत वातावरण. यावेळेला पुन्हा एकदा अवंतर चेंडू पाहायला मिळतोय. कारण की एक षटक पूर्ण करत असताना गोलंदाज खूप वेळा अवंतर चेंडू टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलं तर एक असा गोलंदाज ज्यानं 102 मॅच खेळल्या, 912 षटकं गोलंदाजी केली, 5493 चेंडू टाकले, परंतु आपल्या कारकिर्दीमध्ये कधी वाईड चेंडू टाकला नाही. त्याचं नाव मायकल होल्डिंग. यावेळेला फटका फासण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या वर येतोय आणि विकेट क्रमांक 3 आपण पाहिला तर मैदानाच्या बाहेर जाणार अमर म्हात्रे. बॅक टू द पॅव्हलियन. आणि इथं मात्र तिसरा खूप मोठा धक्का बसला. कारण की आपण पाहतोय कुणाल तारेकरने तो झेल घेतला. कारण की आपण पाहतोय की या मैदानामध्ये कुणाल तारेकरची फील्ड मात्र बदलत असते. कधी तो यष्टीरक्षकाच्या भूमिकेत जातो, कधी लॉंग ऑनला जातो, कधी लॉंग ऑफला जातो. परंतु ज्या ठिकाणी चेंडू येतो तिथं मात्र 100% इफेक्ट त्याच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. नवीन फलंदाज आदित्य हा मैदानामध्ये जातोय. दोन चेंडू झाले, 2 षटकातील नवीन फलंदाज आदित्य मैदानामध्ये येतोय. धावसंख्या चांगली आहे, परंतु आपण पाहतोय ठराविक अंतरानुसार मात्र विकेट देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जासई संघाला मात्र ही बाद होण्याची प्रक्रिया थांबावी लागेल आणि धावा मात्र जास्तीत जास्त संपादन कराव्या लागतील. मोठी पार्टनरशिप शोधावी लागणार आहे. कारण की समोर पारगाव संघ आणि पारगाव संघाची यंग जनरेशन खेळाडू खूप चांगले खेळतात. या संघामध्ये आपल्याला पाहायला देखील मिळतात. त्यामुळे नक्कीच एक मोठी धावसंख्या इथे उभारावी लागणार आहे. यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू, इथं धावबाद होण्याची चिन्ह आणि विकेट नंबर 4 आपण पाहिलं. आदित्य बाद होतोय. अति घाई संकटास नाही. आणि आपण पाहतो इथं घाई नडली या फलंदाजाला आणि सर्वात मोठा दणका इथं दिलाय. कारण की आदित्य हा नक्कीच जासई संघाटा संकट मोचन म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. कधीही मैदानामध्ये येतो, छोटी खेळी करतो, कमीत कमी चेंडू खेळतो, परंतु मोठे मोठे दणके लगावतो. परंतु तो मात्र चेंडू मात्र त्यांनी पाहिला नाहीये. सुसाट धाव घेण्यासाठी सुटला. त्यामुळे इथं मात्र मैदानाच्या बाहेर जातोय नवीन फलंदाज जयदीप म्हात्रे. बंटी त्याची जागा घेण्यासाठी. आता मात्र चांगल्या स्थितीतून खराब स्थितीमध्ये जासई संघ जाताना पाहायला मिळतोय. कारण की जवळपास 4 महत्वाचे खेळाडू त्यांचे बाद झालेत. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावपलकावर
तब्बल 18 धावा. नक्कीच भारतीय कर्णधार विराट कोहलीची आठवण या आकड्यानुसार येते, कारण की त्यांच्या जर्सीचा क्रमांक 18 आहे. इथे धावसंख्या 18, परंतु विकेट मात्र गेले 4 विकेट महत्वाचे गारद झालेले देखील पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. दुसऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. म्हणजे इथं मात्र एक मोठी पार्टनरशिप शोधावी लागणार आहे सय्यदना आणि जयदीपला, आणि ती पार्टनरशिप जर झाली तर जासई संघ मात्र फ्रंटफूटवरती चालणार आहे. आणि इथं मात्र या फलंदाजाचा विकेट घेण्यामध्ये जर यशस्वी आला तर मात्र जासई संघाला बॅकफूटवरती लोटण्यामध्ये नक्कीच पारगाव संघाला देखील यश मिळणार आहे. यावेळेला फटका चांगला होता, परंतु आपण पाहिलं की बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक चांगला होता राजेश पाटील, आणि त्याने मात्र आपण पाहिलं की एक जबरदस्त झेल, फटका सुरेख होता. परंतु इथं सय्यद पाटील मैदानाच्या बाहेर जाणार आहे. सय्यद मात्र मोठी खेळी साकारू शकला नाही, फटका सुरेख साकारला होता. पण राजेश पाटील, कारण की आपण पाहिलं 2 वर्ष मागे गेलात तर राजेश पाटीलने इथे एक उत्कृष्ट गोलंदाज देखील पारितोषिक घेतलं होतं. तोच राजेश पाटील आपण पाहिलं बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण करत असताना एक चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता या विकेटने जासई संघ मात्र नक्कीच अडचणीत सापडलाय. नक्कीच आपण पाहतोय ओव्हर हॅट्रिक इथं पूर्ण झाली, जवळपास 3 विकेट, परंतु एक रनआउट स्वरूपामध्ये फलंदाज देखील बाद झाला. आणि आता नक्कीच जासई संघ अडचणीत सापडलाय की काय करावं, कारण की आता थोडासा दडपण, म्हणजे नक्कीच ही 5 षटकं जर खेळायची असतील तर नंतरची जी 2 षटकं आहेत ती मात्र जमिनीलगतचे फटके खेळून काढावी लागतील. चांगले चेंडू, खराब चेंडूचा समाचार घ्यावा लागेल आणि धावफलक देखील आलता ठेवावा लागणार आहे. परंतु आक्रमक जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. एका बाजूला जयदीप म्हात्रे आणि साईश म्हात्रे अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. अठरा धावा झाल्या आहेत, 5 विकेट गेलेत. म्हणजे इथं मात्र जबाबदारी आहे, कारण की इथं मात्र जाणून घेतलेत विकेट आपले जास्त गेलेत. म्हणजे आपल्याला इथं खेळपट्टीवर ठाण मांडून राहावं लागणार आहे. दुसरं षटक नक्कीच टर्निंग पॉइंट ठरलंय, कारण की खूपसे विकेट या षटकामध्ये बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 3 विकेट या षटकामध्ये, आणि धावा या षटकामध्ये फक्त 3च आल्या आहेत. म्हणजे हे षटक पारगाव संघाने साठी नक्कीच लाभदायक आहे. त्या 3 धावांमध्ये 2 अवंतरच्या स्वरूपामध्ये धावा पाहायला मिळत आहेत. यावेळेला चेंडूने बॅटची कड घेतली आहे, चेंडू मात्र थर्ड मॅन सीमा रेखेच्या बाहेर. चौकार मिळतोय, नशिबाचा चौकार नक्कीच म्हणावा लागणार आहे, कारण की क्षेत्ररक्षक काहीसा वाईड होता, त्याचा फायदा इथं उठवला. चौकार मिळाला, धावसंख्या झपकन पुढे सरकली. 22 धावा धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 12व्या खेळाडूने नक्कीच तयार राहायचं आहे. हा चेंडू पडल्यानंतर आपण पाणी घेऊन मैदानामध्ये देखील जायचं आहे. यावेळेला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक झेल होईल की षटकार, परंतु हा लांब लचक षटकार लॉंग ऑफच्या डोक्यावर मारला. साईश मात्र एक ब्रँडेड सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला आहे. पाणी घेऊन जायचे मैदानामध्ये. पारगाव संघ आपणही जायचंय. पारगाव संघाचा 12वा खेळाडू देखील बारावा खेळाडू नक्कीच मैदानामध्ये पाणी घेऊन जायचा, आणि आपण पाहू शकतोय दोन षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जवळपास आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल धावफलकावर 28 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच 14च्या सरासरीने ह्या धावा जमवल्या आहेत. धावसंख्या अतिशय सुरेख आहे,
कारण की धावसंख्या सुरेख आहे, यामध्ये काही वाद नाही आहे, परंतु जासई संघाने गमवले ते मात्र 5 तारे सितारे. कारण की त्यामध्ये नक्कीच काही खेळाडू मात्र भोपळाही सोडू शकले नाही आहेत. अतिशय गुणवंत खेळाडू होते, परंतु रनआउटच्या माध्यमातून ते दुर्दैवीरित्या बाद झाले. त्यामुळे थोडासा दबाव जासई संघावरती जरूर असणार आहे. 22 धावा झाल्या आहेत, सॉरी 28 झाल्या आहेत. नक्कीच चुकीबद्दल समस्वा. शेवटच्या चेंडूवरती षटकार देखील लागला होता. 28 धावा झाल्या आहेत. कारण की आपण पाहतोय थोडीशी चूक झाली तर प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या नजरा ट्याव करून आपल्याकडे वळतात. कारण की आम्ही देखील माणसं आहोत, चुका या माणसाकडूनच होतात. परंतु जाऊया मॅचकडे. या दरम्यान मी सन्माननीय प्रमुख अतिथी गणेश म्हात्रे साहेबांना सोनारी गावातून आलेत, त्यांना मी विनंती करणार आहे की आपण आमच्या मंचावरती यायचा. आणि यावेळेला आपण पाहतोय पारगाव संघाकडून एक खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय, ज्याचं नाव संदीप तारेकर, ज्याला सँडी या नावाने संबोधलं जातं. आणि काही वर्ष आपण मागे गेलात तर डोक्यावरती पट्टी घालून गोलंदाजी करणारा हा खेळाडू, आणि ती पट्टी जेव्हा घालून गोलंदाजी करायचा तेव्हा मैदानामध्ये जी दहशत होती, ती दहशत या मैदानामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? या दरम्यान 2 षटकाचा खेळ देखील संपला. पाहूया गोलंदाजामध्ये बदल होणार आहे. नवीन गोलंदाजी कोण करणार आहे? प्रफुल्ल मोकल या वेळेला गोलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. या दरम्यान मी विनंती करणार आहे, जो या टुर्नामेंटमधला साखळी सामन्यातील तिसरा साखळी सामना रंगणार आहे तो म्हणजे महागणपती चिरनेर आणि रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल जस्कार बी संघ, या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करणार आहे की आपण ड्रेस कोड घेण्यासाठी आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. महागणपती चिरनेर आणि रेड जस्कार बी संघाचे संघनायक आपणास विनंती असेल की आपण आपला ड्रेस कोड घेण्यासाठी आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा. नवीन गोलंदाज प्रफुल्ल मोकल यावेळेला गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला जयदीप म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला साईश म्हात्रे. आपण पाहिलं साईशने नक्कीच आपण पाहिलं असेल तर 2 चेंडूमध्ये एक चौकार आणि षटकार लगावला. कारण की आपण पाहतोय जासई प्रीमियर लीग गेल्या वर्षी झाली होती, त्यामध्ये या खेळाडूंना तब्बल 175 धावा देखील ठोकल्या होत्या आणि 12 विकेट देखील घेतल्या होत्या आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी झाला होता. आणि हे खेळाडू आपल्याला तिन्ही खेळाडू म्हणजे आपण पाहतोय भूषण म्हात्रे, जयदीप म्हात्रे आणि साईश म्हात्रे, हे म्हात्रे खेळाडू नक्कीच RPL मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. तसेच केतन मेहर आणि प्रफुल्ल मोकल हे खेळाडू देखील RPL मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान हा चौकार येतोय, काय जबरदस्त फटका होता. क्षेत्ररक्षक काहीसा वाईड होता आणि त्याचा फायदा इथं उठवला, चौकार मिळाला. धावसंख्या मात्र झपकन पुढे सरकली 32 धावा. इथं मात्र आपण पाहिलं एक आक्रमक खेळाडूने आपला मनसुबा चेंज केला की आपल्याला अजून 3 षटकं फलंदाजी मैदानामध्ये करायची आहे. म्हणजे नक्कीच जास्तीत जास्त जमीनलगतच्या फटक्यांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे की आपल्याकडे आता विकेट मात्र कमी आहेत. यावेळेचा चेंडू क्रिकेट विश्वाचं ब्रह्मास्त्र, फलंदाजाच्या पायात बेड्या अडकवणारा चेंडू म्हणजे नक्कीच यॉर्कर बॉल पाहायला मिळतोय. खडून काढण्याचा प्रयत्न देखील झाला होता परंतु असफल. आपण पाहतोय यष्टी रक्षक यष्ट्यानं खेटून आहे. यावेळेला पंचांचा इशारा, वाईट बॉल, वाईट प्लस 22 ची नोंद पंचांकडून येणार आहे. म्हणजे 2 धावा या चेंडूवरती मिळणार आहेत आणि या 2 धावांनी धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. तो तब्बल 34 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हळूहळू धावसंख्या नक्कीच पुढे सरकताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या सुरेख आहे. महत्वाची गोष्ट फक्त 5 गडी गमावलेले आहेत. म्हणजे इथं नक्कीच विचारपूर्वक खेळ करावा लागणार आहे जासई संघाला. कारण की जासई संघ म्हटला तर खोलवर शेवटपर्यंत फलंदाजी, शेवटच्या क्रमांकाचा फलंदाज देखील षटकार मारण्याची ताकद कुवत ठेवतो अशी खोलवर फलंदाजी नक्कीच खूप साऱ्या मॅचेस आम्ही त्यांच्या पाहिल्या आहेत.
यावेळेला स्टेट ड्राईव्हचा फटका पण पाहिला, चेंडू जातोय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहे तिथं आणि आपण पाहू शकतोय वाऱ्याच्या वेगाने कुणाल तारेकर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली आणि क्षेत्ररक्षण देखील अतिशय लाजवाब देखील पाहायला मिळत आहे. आणि आपण पाहू शकतोय ज्या सँडीची आपण वाट पाहिली होती तो रुमाल नक्कीच त्याने काढला आणि तोच पूर्वीचा सँडी आपल्याला मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. या वेळेला आपल्याला पाहायला मिळतो चेंडूने बॅटची कड घेतली होती, बाद होण्याची शक्यता, थोडासा खराब थ्रो, कारण की हा थ्रो जर कमी उंचीवरून फेकला गेला असता तर फलंदाज साईश मात्रे, कारण की आपण पाहिलं होतं अशा प्रकारे करंजा संघाचे खूपसे फलंदाज बाद झाल्यामुळे नक्कीच करंजा संघाला पराभवाचा देखील सामना करावा लागला होता. म्हणजे आपण मॅच मध्ये असणं गरजेचं आहे. आपण एक चांगले फलंदाज असल्यावरती ही चिक्की सिंगल घेताना आपला बहुमूल्य विकेट आपण घालवायचं नाही आहे. यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेट झोन मध्ये, एकच धाव मिळणारा, धावसंख्या 36 धावा आणि हे षटक समाप्तीची देखील घोषणा होती आहे. म्हणजे 3 षटकाचा खेळ इथं संपला जातोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 36 धावा. म्हणजे जवळपास 12च्या सरासरीने खेळताना देखील आपण जासीद संघाला पाहू शकतोय. शेवटचे 12 चेंडू पाहूया, छोटीशी टीम मीटिंग, परंतु नक्कीच विनंती राहणार आहे सामना लगेच सुरू करायचा आहे, कारण की आपण पाहतोय आयोजकांनी प्रत्येक खेळाडूला खेळ दाखवण्यासाठी वाव मिळाला यासाठी सर्वच्या सर्व सामने हे 5 षटकांचे खेळवण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान पुन्हा एकदा विनंती असेल महागणपती चिरणेर आणि जसकार बी, आपण आपला ड्रेस कोड घेण्यासाठी आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आणि जसकार बी संघाचे खेळाडू आणि संघनायक इथं व्यासपीठावरती दाखल झाला, त्यामुळे महागणपती चिरणेर संघ आपणास आता विनंती राहणार आहे की डोंट वेस्ट टाइम, टाइम इज मनी, कारण की आपण पाहिलं होतं जसकारमध्ये जी टुर्नामेंट झाली होती सुपर 3च्या फेरीमध्ये नक्कीच अर्धा तास उशिरा आला होता चिरणेर संघ आणि त्या सुपर 3 मध्ये त्यांना बाद करून नक्कीच फायनल खेळवली गेली होती. त्यामुळे नक्कीच विनंती करणार आहे चिरणेर संघ की आपण कुठलाही वेळ घालवायचा नाही आहे, आपण त्वरित आमच्या आयोजकांशी संपर्क साधून आपला ड्रेस कोड परिधान करायचा आहे आणि पुढच्या मॅचची नाणेफेकी देखील करून घ्यायचा आहे. गोलंदाज, नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, नीरज तारेकर गोलंदाजी करतोय आणि त्याला सँडी मात्र काहीसा मार्गदर्शन करताना देखील पाहायला मिळतोय. गेले कित्येक वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे, कारण की असं म्हटलं जातं एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर, अनुभव सर्वात मोठा गुरु आहे. कारण की आम्ही जे सांगतो ते नक्कीच पुस्तकी ज्ञान आहे, परंतु आपण मैदानामध्ये खेळता आणि आपल्याकडे अनुभवाचं पुस्तक आहे आणि अनुभव हा सर्वात मोठा गुरु देखील असतो आणि अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक तुम्ही स्वतः देखील असता. या दरम्यान गोलंदाजीसाठी नीरज तारेकर सज्ज होताना पाहायला मिळतोय. आजचा दिवस नक्कीच खास असणार आहे, कारण की आजच्या दिवशी नक्कीच वाढदिवस देखील जयदीपचा आहे. त्याला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या समालोचन कक्षाकडून देण्यात येत आहेत. या दरम्यान श्वान पथक देखील मैदानामध्ये दाखल झाले, म्हणजे आयोजकांकडून खेळाडूंची सुरक्षा पुरवली जाते. या दरम्यान कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडू मिड विकेट मधून जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि इथे मात्र आपण पाहिलं की एक धाव मिळणारा, धावसंख्या मात्र हळूहळू पुढे सरकते आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथं करताना पाहायला मिळतो, कारण की उजवा आणि डावा असं कॉम्बिनेशन असल्यामुळे गोलंदाज देखील गोलंदाजच्या एंडमध्ये चेंज करतोय. यावेळेला तो बहुतेक ओव्हर द विकेटचा मारा करणारा आहे, रत्नेश्वरी मंदिरेंकडून तो गोलंदाजी करणारा. पुन्हा एकदा आक्रमक क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, कारण की आपण पाहू शकतोय एक अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण सजवताना कुणाल तारेकरला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू अतिशय वेगानं यष्टी रक्षकाला देखील पकडण्या
साठी खूप सारे परिश्रम खर्च करावे लागले होते. काय भन्नाट वेगवान गोलंदाजी आपल्याला या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. ज्याचं नाव असेल नीरज तारेकर. कारण की नक्कीच तरुण तुर्का खेळाडूंचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त तरुण खेळाडू या दरम्यान थोडंसं पावलांमध्ये बिघाड होतो आहे. पंच मात्र हा चेंडू डेड बॉल घोषित करतायत, मृत चेंडू घोषित करतायत, या खेळात नसलेला चेंडू म्हणून घोषित करतायत. यावेळेचा चेंडू नक्कीच जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय जशा प्रकारे आपली IPL मध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती टी नटराजनची, की जास्तीत जास्त तो वाईड यॉर्कर टाकायचा, की फलंदाजाच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू येणार नाही आहेत आणि वाईडही जाणार, अशा प्रकारे चेंडू टाकायचा. आणि तशा प्रकारची गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अतिशय कमी उंचीवरून गोलंदाजी टाकतोय. यावेळेचा चेंडू देखील एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. पंचांच्या माध्यमातून ही धाव मात्र पंचांचा इशारा येत नाही, म्हणजे ही धाव बहुतेक बॅटकटच्या स्वरूपामध्ये असावी. पंचांचा पंजा आमच्यापर्यंत येतोय, म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमावलीतील 23वा नियम 22 किंवा लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव. या दरम्यान मी विनंती करणार आहे, रोशन गोंदली साहेब चिरनेरवरून आलेत आणि त्यांचं इथं कौतुक केलं जात आहे. अतिथी देवो भव. परंतु गोंधळी साहेब, आपण आपल्या संघाला त्वरित ड्रेस कोड आणण्यासाठी बोलवायचं आहे, घेण्यासाठी बोलवायचं आहे. यावेळेला फटका चांगला आहे. जयदीप मात्रे ब्रँडेड सिक्सर. चेंडू मात्र फेकून दिला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हा दणदणीत षटकार. धावसंख्या झपकन पुढे सरकली आहे. 44 डबल चौका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आजच्या दिवसातील बर्थडे बॉय आहे आणि वाढदिवस आहे, आणि नक्कीच आपण आजच्या दिवसामध्ये एक चांगली खेळी पहिल्या सामन्यामधून पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली दर्जेदार फलंदाजी केली होती. शेवटचं षटक देखील अतिशय दर्जेदार, कारण की 15 धावांचा बचाव देखील त्याने केला होता. आणि आज फलंदाजीमध्ये नक्कीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. यावेळेला फटका फसण्याची शक्यता, परंतु चेंडू जातोय सीमा पार. षटकार. अप्रतिम दर्जेदार फटका यावेळेला मारला जातोय. 50 धावा इथं कंप्लीट होतात. अर्धशतक इथं फलकावर लागते जासई संघाचं. कारण की आपण पाहिलं थोडासा दडपणाखाली होत्या, 5 फलंदाज बाद झाले होते. त्यावेळेला नक्कीच शांत डोक्याने फलंदाजी केली. डोक्यावर बर्फाची पट्टी ठेवली, जमीनलगतचे फटके खेळले. कारण की वेडावाकडे जसे चेंडू आले त्यांना मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 50 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चार षटकांचा खेळ पूर्ण होतोय. इथं मात्र टीम मीटिंग घ्यावी लागली आहे. कारण की आपण पाहिलं होतं, कर्णधारांनी सांगितलं होतं 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु 4 षटकामध्येच 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. कारण की 50 धावा पूर्ण झाल्या म्हणजे एक मानसिक दबाव हा पारगाव संघावरती येणार आहे. शेवटचं अंतिम षटक आहे आणि या धाव्या जेवढ्या जास्त निघतील या षटकामध्ये त्या मात्र जमेची बाब असणार आहे. आणि आपण पाहिलं असाल तर साईशने पहिल्या 2 चेंडूवरती एक षटकार चौकार मारून आपला हेतू नक्कीच दर्शवला. थोडंसं पाणी मैदानामध्ये घेऊन जायचं, कारण की आपण पाहतोय ऊन देखील जास्त पडला आणि उन्हाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि उन्हाचा तडाखा जर म्हटला तर आपल्या अंगातील पाणी हे घामा वाटे बाहेर पडत असतं आणि त्या वेळेला आपल्याला ही पाण्याची गरज लागते. आणि जर आपण हे पाणी पिलं नाही तर मात्र आपल्याला थकवा, ग्लानी, उलट्या अशा प्रकारे सामना करावा लागतोय. परंतु तसं काही होऊ देत नाही. आयोजकांच्या माध्यमातून पाण्याची मागणी पुरवली जाते. 4 षटकांचा खेळ देखील इथं पूर्ण झालाय. शेवटचं अंतिम षटक असेल आणि या अंतिम षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज बहुतेक प्रफुल्ल मोकल गोलंदाजीसाठी येतोय. शेवटचं अंतिम षटक स्लॉगवर जर म्हटला तर हाणामारीचं षटक असतं आणि या षटकामध्ये चांगला गोलंदाज नसेल तर खूप सारी पिटाई पाहायला देखील मिळते. त्यामुळे नक्कीच आमचे गुरुवर्य नेहमी सांगतात की शेवटचं जे षटक हाताळतो ते
गोलंदाजी कारकीर्द खूप वेळा कमी आपल्याला पाहायला मिळते, कारण की अशा प्रकारे हाणामारीचा सामना देखील करावा लागतो. कारण की शेवटच्या षटकामध्ये जर फलंदाजाचा स्टान्स पाहिला तर मात्र अतिशय आक्रमक असतो. आणि आता आपण पाहतो साईश मात्रे, कारण की डावखरे हाताचा जो फलंदाज असतो त्याला नॅचरल काहीसा टर्न असतो आणि ताकद सुद्धा त्याची जास्त असते. आणि आपण पाहिलोय की डावखऱ्याच्या फलंदाज मोठे मोठे फटके देखील साकारताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल, म्हणजे एक धाव नक्कीच ऍड होतीये. या इनिंग मधला चौथा वाईट असल्याची नोंद करण ठाकूरच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. नक्कीच डोळ्यात तिखट घालून गुणलेखन करतोय तो, त्याच्या माध्यमातून सर्व बाबीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. यावेळेला चेंडूने बॅटची कड घेतली होती आणि नक्कीच क्षेत्ररक्षकाचं कौतुक करणार आहे, कारण की हा चेंडू जर आडला नसता तर मात्र लॉंग स्टॉपच्या बाजूला चेंडू चौकाराच्या दिशेला गेला देखील असता. परंतु अतिशय वेगाने जाणाऱ्या चेंडूवर मात्र त्याने आपले पाय घातले आणि हा चेंडू जवळपास अडवलाय, म्हणजे आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा वाचवण्यामध्ये यश आलंय. परंतु हे विसरून चालणार नाही आहे. याच गडगडीमध्ये एक धाव इथं जासई संघाने घेतली आहे. धावसंख्या मात्र 52 वरती जाऊन पोहोचली आहे आणि स्ट्राईक वरती पोहोचला तो जयदीप, ज्या जयदीपने 8 चेंडूमध्ये तब्बल 18 धावांची माया जमवली आहे आपल्या संघासाठी. नक्कीच एक चांगलं महत्वाचं योगदान त्याचं राहिलं आहे. शेवटचे 5 चेंडू असतील आणि या 5 चेंडूमध्ये तो मैदानावरती यायला तर एक मोठी धावसंख्या तो जासई संघाला नक्कीच मिळवून देणार आहे, कारण की ती ताकद आहे त्याची. खूपशी मैदानं या खेळाडूनं नक्कीच आपल्या फलंदाजीने गाजवली आहे. कधी गरज पडली तर एक चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण की पनवेलमध्ये आपल्याला पाहायला मिळते फक्त 4 धावा शेवटच्या षटकामध्ये होत्या आणि त्या 4 धावांचा देखील या गोलंदाजी करताना जयदीपने बचाव देखील केला होता. म्हणजे अष्टपैलू खेळाडूमध्ये या खेळाडूचं देखील नाव घेतलं जातं. आणि आपण पाहू शकतो गेल्या षटकामध्ये सलग 2 चेंडूवरती 2 षटकार त्यांनी ठोकले होते. आता तो षटकारांच्या हॅट्रिक वरती देखील असणार आहे. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं जात आहे. चेंडू जाईल, पंचांचा इशारा, लॉंग वे षटकार, म्हणजे षटकारांची हॅट्रिक इथं जाऊन संपादन केली आहे. धावसंख्या मात्र झपकन पुढे सरकली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 58 धावा. नक्कीच 58 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतोय, कारण की हा खेळाडू आहे तो कॅल्क्युलेटर गेम, आपलं चुकी झाली तर आपली चुकी नक्कीच आपल्याकडे कळवणार, कारण की नक्कीच ज्याच्या डोक्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेटर पाहायला मिळतो. इथं मात्र एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. त्यामुळे इथं मात्र बाकीच्या चेंडूवरती साईशला कामगिरी करावी लागणार आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि साईश देखील अतिशय आक्रमक खेळाडू आहे, कारण की त्याने आल्याला सुरुवात देखील तशी भन्नाट मिळून दिली होती. असं वाटलं होतं की पारगाव संघ या संघाला, जासई संघाला 50च्या आतमध्येच थांबवेल, परंतु 18 धावांवरती 5 विकेट होत्या. परंतु साईशने जशी सुरुवात केली तसं मात्र मनोधैर्य वाढलं. यावेळेला स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यावर हा चेंडू मारला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी केतन मेहर आहे. पुन्हा एकदा एकेरी धाव पाहायला मिळते. 60 धावा इथे कंप्लीट होत आहेत. शेवटचे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 चेंडूवरती 2 मोठे धमाके मारण्याचा विचार नक्कीच ज्या फलंदाज जयदीपचा असणार आहे. परंतु हे 2 चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न हा गोलंदाज प्रफुल्ल मोकुल करणार आहे, कारण की जेवढ्या धावा या 2 चेंडूमध्ये येतील ते आव्हान असणार आहे पारगाव संघासाठी. पाहूया या 2 चेंडूवरती कुठले नंबर संपादन करतोय हा फलंदाज जयदीप म्हात्रे. यावेळेला जोरदार तडाखा दिलाय, चेंडू लॉंग ऑन, सीमा रेखेच्या बाहेर, दणदणीत षटकार. महागणपती चिरनेर संघाला शेवटचा पुकार देण्यात येतोय की वारंवार आपल्याला सूचना दिली जाते आपण ड्रेस कोड साठी आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा. मी आता विनंती करतोय की जर ड्रेस कोड परिधान केला असेल तर आपण नाणेफेकीसाठी यायचं, आपली विनंती आपल्यासाठी.
धावसंख्या 66 झाली आहे। शेवटचा अंतिम चेंडू यावेळेला फटका फसलाय आणि आपण पाहिलाय सँडी त्या ठिकाणी होता, त्याने आपल्या वज्रमुठीमध्ये हा झेल कैद केला, त्यामुळे नक्कीच 66 धावांवरती समाधानी राहावं लागणार आहे। म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी 67 धावा या पारगाव संघाला काढाव्या लागणार आहेत। तसेच विनंती करतोय मी महागणपती चिरनेर संघ आणि जसकार संघ, आपण जर ड्रेसकोड परिधान केला असेल तर आपण नाणेफेकीसाठी आमच्या प्राइज सेरेमनी बॉक्समध्ये यायचा। चिरनेर संघाचा संघनायक आमच्याशी जोडला गेला, जसकार संघ आपण देखील टॉस करण्यासाठी यायचा। आणि या दरम्यान ही इनिंग संपती आहे। जयदीपने धावा बनवल्या 31 धावा, टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलं जाते। 12 चेंडू तो खोडला। साईशने धावाच बनवल्या 13 धावा, 8 चेंडू तो खेळला, त्यातील 10 धावा त्याने 2 चेंडूवरतीच बनवल्या होत्या। नंतरच्या चेंडूवरती त्याला चांगली कामगिरी करता आली नाहीये, परंतु काही हरकत नाही आहे। 65 धावा 66 झाल्यात, 67 धावांचं आव्हान आहे। पहिली इनिंग संपती आहे, त्यामुळे नक्कीच माझी वेळ इथं संपते आहे, त्यामुळे नक्कीच मी मायक्रोमध्ये आमंत्रित करणार आहे पागोडी गावातील एक जबरदस्त सूत्रसंचालक हिंदी आणि मराठीचा बुलंद आवाज जातीजी पाटील सरांना की आपण आपल्या मधुर वाणीतून या पुढच्या सामन्याचं, या पुढच्या इनिंगचं विवरण आपण करायचं आहे। हेलो हेलो चेक। तो चलते हैं दोस्तों, रुक करते हैं मैदान के ऊपर। हम देख सकते हैं टाइगर ट्रॉफी 2021 का ये कारवा आज का दूसरा दिन और दूसरे दिन का ये शानदार मुकाबला जासई बनाम पारगांव के बीच। लगभग देखा जाए तो 5 ओवरों का मुकाबला दोस्तों यहाँ पर खत्म हो चुका है और लगभग 67 रनों का टारगेट 67 रनों का टारगेट यहाँ पर रखा जा चुका है। एक अच्छी बल्लेबाजी, एक अच्छा योगदान बंटी ने अपने बल्ले से यहाँ पर अपनी टीम को दिया। अब चाहेंगे कि पारगांव टीम जिस प्रकार पहले मुकाबले में बल्लेबाजी की थी, उसी प्रकार यहाँ पर उम्मीद लगाए हुए उनके समर्थक और टीम के सभी खिलाड़ी। तो दोस्तों टाइगर ट्रॉफी 2021 का ये कारवा एक शानदार पर्व है, शानदार आयोजन और उसका पूरी तरह से नियोजन किया जा रहा है। चमचमाती हुई ट्रॉफीज, खूबसूरत ट्रॉफीज, कोई भी उसके मोहजाल में फंसा जाए उतनी अच्छी और बड़ी ट्रॉफीज यहाँ पर रखी जा चुकी हैं। हम देख सकते हैं इतनी कड़ी धूप में भी कई जगह पर बड़ी तादाद में यहाँ पर दर्शक इन मुकाबलों का आनंद उठाते हुए नजर आएंगे। तो चलिए टॉस करने के लिए प्रेजेंटेशन बॉक्स एरिया में जसखार बनाम चिरनेर टीम, दोनों टीमों के कप्तान प्रेजेंटेशन बॉक्स एरिया में आप आइए, आपका यहां पर स्वागत होगा। रेस्ट बी जसखार की टीम, रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल आज हमारे बीच में नहीं है, लेकिन फिर भी उनकी यादें यहां पर हर एक मैदान के ऊपर आती है। उतना बड़ा नाम, उतना बड़ा योगदान क्रिकेट के प्रति उन्होंने दिया है। दोस्तों महागणपति चिरनेर टीम के कप्तान यहां पर आ चुके हैं। तो चलते रुक करते हैं मैदान के ऊपर और रुक करते हैं प्रेजेंटेशन बॉक्स एरिया में। साथ ही साथ आवाज होगी प्रेजेंटेशन बॉक्स एरिया में हितेश म्हात्रे की, जहां पर टॉस किया जाएगा। आदरणीय मेहमान आदरणीय श्री सचिन ठाकुर, विद्यमान ग्राम पंचायत सदस्य तथा यहाँ पर एक बड़े क्रिकेट के फैन हैं, उनके शुभ हाथों से यहाँ पर टॉस किया जाएगा। जसकार टीम के कप्तान चलिए टॉस के लिए। तो रुक करते मैदान के ऊपर 30 गेंदों का खेल होगा, 67 रन यहाँ पर बनाने होंगे। एक विशाल काय लक्ष्य यहाँ पर रखा जा चुका है और मानो कि लगभग 13 से ऊपर की औसत यहाँ पर पूरी करनी होगी पारगांव टीम के लिए। लेकिन उतनी ताकतवर गेंदबाजी साइश म्हात्रे जैसे टीम में सभी अच्छे गेंदबाज है। प्रमोद, साइश हो, बंटी हो,
एक अच्छे गेंदबाजी की कमान जासे टीम में है, लेकिन फिर भी टिट फॉर टैट ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा पारगांव टीम के बल्लेबाजों की ओर से। सेकंड पड़ाव दूसरा इनिंग्स यहां पर जारी हो चुका है। अंपायर की हरी झंडी यहां पर दी जाएगी। 3, 2, 1 लेट्स प्ले। पहली गेंद यहां पर आड़े हाथ से खेलने का प्रयास, अलग प्रयास में नजर आए पिछले इनिंग्स में। पहले मुकाबले में भी ये बल्लेबाज उसी कोण में ज्यादा से ज्यादा खेलने का प्रयास कर रहे थे और सफल भी हुए थे। हर एक बल्लेबाज का अलग अंदाज होता है और ये अलग अंदाज के साथ यहां पर बल्लेबाजी करते समय नजर आएंगे। कुणाल तारेकर और केतन मेहर ये जोड़ी मैदान के ऊपर, दो धुरंधर बल्लेबाज अपने टीम के प्रमुख दावेदार बल्लेबाज। ये बिल्कुल जड़ में डालने का प्रयास, हवा में थी लेकिन नो मैन लैंड में गेंद गिरी जहां पर कोई खिलाड़ी तैनात नहीं थे। सिंगल यहां पर मुकम्मल हुआ। सिंगल के साथ श्री गणेशा यहां पर हो चुका है। पारगांव टीम का बड़ा लक्ष्य है और बड़ी जीत हासिल करनी हो तो बड़ा खेल यहां पर करना होगा बल्लेबाजों को। मुश्किल नहीं है लेकिन देखना होगा, कठिन कार्य तो थोड़ा सा होगा क्योंकि अच्छी गेंदबाजी जासे टीम ने पहले मुकाबले में की थी। डांसिंग द ग्राउंड यहां पर एक्स्ट्रा कवर के बीच ओवर द रोप, गेंद गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। एक शानदार सजी हुई शुरुआत अपने टीम के लिए। आगे बढ़े थे, जैसे देखा कि गेंद ओवर पिच हो रही है, खुद को रोका था और गेंद के ऊपर एक झपट्टा मारकर एक्स्ट्रा कवर के ऊपर से 4 रन आसानी के साथ निकाले। 5 रन स्कोर कार्ड के ऊपर तब्दील होते हुए नजर आएंगे। एक अच्छा मुकाबला होगा, एक हाई वोल्टेज मुकाबला, सुपर डुपर मुकाबला होगा। दोनों टीमें एक बड़ी दिग्गज टीमें हैं इस वक्त। गेंदबाज तैयार। इस बीच एक बार फिर उसी क्षेत्र में गोली की रफ्तार के साथ गेंद निकल रही है। थोड़ी सी फंबलिंग वहां पर, लेकिन दूसरा रन लेने का मौका भी यहां पर मिला। रुपेश घरत वहां पर फील्डिंग पोजीशन में थे लेकिन थोड़े से यहां पर मुश्किल में दिखे, लेकिन 2 रन नहीं रोक सके अपने टीम के लिए। 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। 7 नंबर का डेडिकेशन क्रिकेट और फुटबॉल में काफी बेहतरीन रहा है दोस्तों। क्रिस्टियानो रोनाल्डो की याद दिलाते हैं वो 7 नंबर, उसके बारे में हम जिक्र करेंगे इस गेंद के बाद। ये स्लो बन डिलीवरी, फंसाने की कोशिश, हवा में गेंद के नीचे वहां पर खिलाड़ी तैनात और इस बीच शानदार कैच को पूरा किया। जिस विकेट की तलाश थी दोस्तों, उसी विकेट को यहां पर नंबर 7 के ऊपर खोला, यानी कि केतन मेहर बैक टू द पवेलियन। प्रवीण घरत ने पूरी तरह से बड़ी दौड़ लगाकर इस कैच को पूरा किया। केतन मेहर टीम के प्रमुख बल्लेबाज, दावेदार बल्लेबाज, जिनके ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी थी, लेकिन उस जिम्मेदारी के ऊपर पूरी तरह से केतन मेहर खड़े नहीं उतर पाए। लगभग 3 गेंदों को यहां पर फेस किया और 6 रन बनाए, जिनमें 1 चौवा शुमार था। जिस विकेट की तलाश थी उस विकेट को हासिल किया है साइश मात्रे ने। बढ़िया गेंदबाजी। 7 नंबर का जिक्र पहले गेंद में यहां पर हमने किया था। क्रिस्टियानो रोनाल्डो दुनिया के सबसे शानदार फुटबॉल के खिलाड़ी, लेकिन देखा जाए तो जब फुटबॉल खेलने वाले थे तभी उनको काफी बड़ी चोट आई थी और सीने में काफी बड़ा दर्द था। अस्पताल में कहा गया था कि दोस्तों अगर आपको फुटबॉल खेलनी है तो लगभग आप जिंदगी से खेल रहे हैं, लेकिन आपको एक चुनना होगा, या तो जिंदगी से खेलो या फिर फुटबॉल खेलो। लेकिन यहाँ पर जिंदगी के साथ खेलते हुए उन्होंने एक बार फिर फुटबॉल को चुना और चुनते ही दुनिया के सबसे शानदार फुटबॉल के खिलाड़ी बने। फुल टॉस से गेंद बिल्कुल ओवर द रोप। एक बार फिर बढ़िया स्ट्रोक देखने को मिला और ये 4 रन आते हुए एक बार फिर इस ओवर में। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर पहली ओवर यहां पर खत्म होती हुई। 30 गज का ये घेरा, यानी कि 30 गज के घेरे की बात करें तो 2 खिलाड़ी सीमा रेखा के ऊपर तैनात होते हैं। 9 खिलाड़ी 30 गज के घेरे के अंदर। दूसरी ओवर में नई नियमों के तहत क्रिकेट खेली जा रही है, इस वजह से 3 खिलाड़ी सीमा रेखा के ऊपर होंगे और 8 खिलाड़ी सीमा रेखा के अंदर यहां पर होंगे। अब यहां पर अपने पारी को संवारना होगा और संवारने के लिए संदीप तारेकर यानी कि सैंडी मैदान के ऊपर जिक्र हुआ था पहले इनिंग्स में।
कई साल अगर पीछे चले जाएं तो एक धुरंधर अच्छे गेंदबाज के तौर पर सैंडी ने पूरे क्रिकेट विश्व में अपनी गेंदबाजी के तौर पर छाप छोड़ी थी। अब उसी प्रकार वन डाउन क्षेत्र के ऊपर बल्लेबाजी करने का मौका यहाँ पर उनको मिला है। मौका सबको आता है, लेकिन वक्त के ऊपर चौका भी लगाना पड़ता है, चाहे वो खुद की जिंदगी हो या फिर क्रिकेट का मैदान हो, मौका सबको आता है। तो यहाँ पर इस मौके का कितना लाभ उठाते हैं और योगदान देते हैं अपने टीम के लिए, ये भी यहाँ पर देखना होगा। नए गेंदबाज का इस्तेमाल होगा प्रमोद मडवी, दाया बाया कॉम्बिनेशन होगा। हम देखते हैं कि जब दाएं हाथ के गेंदबाज आते हैं तो बल्लेबाजों के ऊपर काफी हावी होते हैं। नेचुरल एंगल के साथ हाथों में स्विंग होता है, उंगलियां फिरी जाती हैं गेंद के ऊपर, और जब जब गेंद कांटा बदलता है तब तब परेशानी होती है बल्लेबाजों को। यहां पर क्या परेशानी में डालेंगे प्रमोद मडवी, देखना होगा। पहली गेंद का मुकाबला करेंगे इस ओवर की सैंडी। ये शॉट गेंद डीप एक्स्ट्रा कवर के बीच से गेंद को निकाला, कोई मौका नहीं था वहां पर खिलाड़ियों को, बिल्कुल फील्डर बने दर्शक और निकले 4 नंबर। बढ़िया बल्लेबाजी, बढ़िया सोच है। जिस दिशा में गेंदबाजी हो रही है उसी दिशा में बल्लेबाजी किए जा रहे हैं। तो टॉस किया जाएगा महागणपति चिरनेर बनाम रेस्ट बी जस्खार टीम के साथ। चलिए दोनों कप्तानों से मैं विनती करता हूं कि आप जल्द से जल्द टॉस के लिए यहां पर प्रेजेंटेशन बॉक्स एरिया में उपस्थित हों। इस बीच एक बार फिर हल्के हाथों से खेला, मुश्किल यहां पर पैदा, डायरेक्ट हिट, खतरा मोड़ लिया था, डेंजर एंड के ऊपर भाग रहे थे सैंडी। लेकिन जीवन में अक्सर कुछ हासिल करना हो तो थोड़ा बहुत रिस्क उठाना आवश्यक है। यहां पर 1 रन का रिस्क दोनों बल्लेबाजों ने उठाया। 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 16 रन स्कोर कार्ड के ऊपर तब्दील होते हुए 67 रनों का यहां पर लक्ष्य रखा जा चुका है। हम देख सकते हैं जस्खार बी टीम, मैं आपसे विनती करता हूं कि महागणपति चिरनेर के कप्तान यहां पर प्रेजेंटेशन बॉक्स में उपस्थित हो चुके हैं, उनके साथ हमारे मेहमान भी उपस्थित हो चुके हैं। तो आप जल्द से जल्द टॉस करने के लिए प्रेजेंटेशन बॉक्स एरिया में उपस्थित हो। शानदार आयोजन, शानदार नियोजन, बढ़िया प्रतियोगिता जारी है। और साथ ही साथ फॉर्चून लाइव इवेंट्स का भी यहाँ पर हम शुक्रिया अदा करते हैं। क्या क्लैरिटी है, खूबसूरत स्क्रीन के ऊपर हम देख सकते हैं, सभी जगहों पर उनकी निगाहें बनी हुई हैं। इस बीच रिवर्स स्वीप करने की कोशिश की थी, बिल्कुल गैप सिलेक्शन नहीं था, लेकिन सिंगल यहां पर जरूर मिलेगा बल्लेबाज को। कुणाल तारेकर और संदीप तारेकर ये जोड़ी मैदान के ऊपर। पारगांव टीम का हम जिक्र करें, जिस गांव से काफी धुरंधर दिग्गज खिलाड़ी निकले, ओपीडी जब जब आती है नरेश गायकवाड़ और सोनिया का नाम सबसे ऊपर रायगढ़ में था। आज भी उनका बल्ला खूब गरजता है और बरसता है मैदानों के ऊपर। हल्के हाथों से गैप सिलेक्शन, बिल्कुल अच्छा मैदान है इस वक्त। यह शानदार चौका मिलता हुआ अपने टीम के लिए। बढ़िया बल्लेबाजी, क्या सोच है यहाँ पर तारेकर की, बढ़िया बल्लेबाजी करते समय। हालांकि यहाँ पर गेंद शॉर्ट थी, दिशा देने का कार्य किया, गैप सिलेक्शन ढूंढा और हल्के हाथों से यहाँ पर अपना टीम को स्कोर को आगे बढ़ाया। 4 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 21 रन, 21 नंबर स्कोर कार्ड के ऊपर तब्दील होते हुए प्रमोद मडवी थोड़े से यहाँ पर खासे अपने टीम के लिए महंगे, महंगाई का जमाना है तो महंगा ओवर यहाँ पर गिरता हुआ। इस बीच शॉर्ट गेंद थी, पुल करना चाहा, शॉर्ट मिड विकेट क्षेत्र में वहां पर झपट्टा मारकर गेंद को रोका, सिंगल यहां पर मुकम्मल हुआ। सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। चारों तरफ इस मैदान के बाहर भगवा ध्वज, भगवी पताका यहां पर लहराती हुई हम टेंपल के ऊपर भी देख सकते हैं। भगवा ध्वज हमारे माता का लहराता हुआ और स्क्रीन के ऊपर भी देखी जा सकती है। ये हिंदुओं की पहचान है, हमारी राष्ट्र की पहचान है, हमारे संस्कृति का अभिमान है। और इसीलिए 380 साल पहले हमारे महाराजा ने यही भगवा ध्वज हमारे कंधों के ऊपर उठाया था। 22 रन स्कोर कार्ड के ऊपर तब्दील होते हुए अंतिम गेंद इस ओवर की। मैंडेटरी पावर प्ले का यह दूसरा ओवर जारी है दोस्तों, हम देख सकते हैं। अब यहां से 30 गज का घेरा खत्म होगा और ड्रिंक्स बैग भी यहां पर से लिया जाएगा। जगह बनाई थी, क्या खूबसूरत जगह, फुटवर्क का इस्तेमाल, बेमिसाल ताकत और संगम होता हुआ
मिलेंगे पूरे के पूरे 6 रन। बढ़िया बल्लेबाजी, कुणाल तारेकर अच्छे फॉर्म में, अच्छे लय में नजर आते हुए ड्रिंक्स ब्रेक से यहां पर लिया जाएगा। तब तक हम रुक करेंगे। मैदान के चारों ओर देखा जाएगा किन किन जगहों पर दर्शक बैठे हुए, पेड़ और जिन जिन जगहों पर छांव गिरी है उस छांव का आसरा लेते हुए इन मुकाबलों का मनमराद आनंद उठाते हुए। अगर इस अतिथि कक्ष में देखा जाए तो सभी क्षेत्रों को मान्यवर उपस्थित यहां पर हो चुके हैं, तो उनका भी हम स्वागत यहां पर करते हैं। इस ड्रिंक्स ब्रेक में यहां पर देखा जाए तो बिल्कुल अब खेल बाकी होगा। 18 गेंदे 39 रन, और साथ ही साथ जैसे कि सभी टीम यहां पर प्लानिंग करते हुए भी नजर आएंगी। बिल्कुल प्रेजेंटेशन बॉक्स एरिया में यहां पर टॉस किया जाएगा। हम देख सकते हैं हमारे दाएं ओर और हमारे बाएं ओर। दाएं ओर रायगढ़ टेनिस क्रिकेट और टेनिस क्रिकेट विश्व के सबसे धुरंधर खिलाड़ी आज हम हमारे बीच में नहीं है, उनका पैविलियन यानी कि वहां पर देखा जा सकता है सुधीर तांडेल का डगआउट, और दूसरी ओर स्वर्गीय गुलाब भाई उनका यहां पर डगआउट देखा जा सकता है। उन दोनों के नामों से आज की जसखार की टीम इस मैदान के ऊपर उतरने वाली है, क्योंकि उनकी जो स्मृति है, उनकी यादें इस मैदान के ऊपर एक बार फिर ताजा की जाएंगी। तो रुक करते 18 गेंदे और 39 रनों का टारगेट, यानी कि हर एक ओवर में चाहिए 13 रन। 13 के औसत के साथ यहां पर रन बनाने होंगे। टॉस जसकार टीम ने यहां पर जीता है, तो इसके बाद तुरंत यहां पर मुकाबला खेला जाएगा। पूरा टेनिस क्रिकेट विश्व वहां पर भावुक हुआ था जब सुधीर तांडेल, एक धुरंधर खिलाड़ी, हमारे बीच से निकल चुके थे। काफी मातम छाया था टेनिस क्रिकेट विश्व में। इस बीच अच्छी गेंद, जोरदार लाफ्टिंग हिट करने का प्रयास किया था, लेकिन निगाहें कहीं और थी और निशाना कहीं और लगाना चाह रहे थे। इसी बीच कुछ अंतराल के बाद यहां पर एक बिंदी गेंद पाई गई है। हालांकि इस इनिंग्स की पहली गेंद बिंदी गिरी थी और 13वीं गेंद यहां पर बिंदी गिरती हुई, और साइज के माध्यम से भी यहां पर बिंदी गेंद डाली जा रही है। आगे आकर गेंद को खेलकर निकाला लॉन्ग ऑन क्षेत्र के ऊपर, वहां पर खिलाड़ी तैनात। बढ़िया फील्डिंग, सिंगल यहां पर मुकम्मल हुआ। सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर धीरे धीरे 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। 67 रनों का लक्ष्य एक विशाल काय लक्ष्य था, जहां पर हम देखेंगे इस विशाल काय लक्ष्य का पीछा करते हुए एक अच्छी ठीक ठाक शुरुआत हम देख सकते हैं पारगांव टीम के लिए। लेकिन साथ ही साथ एक महत्वपूर्ण विकेट भी गिरी थी केतन मेहर की, जिन्होंने महज 3 गेंदों में 6 रन बनाए थे। लेकिन दोनों बल्लेबाजों ने अपने पारी को संभाला है, संवारा है, जिनका नाम है कुणाल तारेकर और संदीप तारेकर। एक खिलाड़ी 12 रन बनाकर, दूसरे खिलाड़ी 11 रन बनाकर इस वक्त इस विकेट के ऊपर जमे हुए। इस बीच अपर कट किया, खूबसूरत स्ट्रोक, नजाकत थी, बिल्कुल सही टाइमिंग को पाया। ये होता है क्रिकेट। क्रिकेट दोस्तों केवल ताकत के साथ नहीं खेली जाती, दिमाग का इस्तेमाल करना आवश्यक होता है। यहां पर इस बल्लेबाज की जोरदार तालियों के साथ तारीफ होनी चाहिए। दिमागी ताकत का इस्तेमाल यहां पर करते हुए नजर आएंगे। 4 रन से आगे बढ़ता हुआ स्कोर 33 रन। खूबसूरत पारी। कुणाल तारेकर की जिक्र करें तो पहली पारी में भी शानदार रन बनाए थे, इस पारी में भी 36 रन बनाए थे 12 गेंदों में, पहले इनिंग्स में, पहले मुकाबले में। इस बीच देखिए अच्छी गेंद, शायद यहां पर हल्का सा मौका बना था, लेकिन यहां पर गलती कराई उस विकेट कीपर ने। इस चांस को उठाना आवश्यक था, लेकिन इस चांस को छोड़ा है, यानी कि अब मुसीबतें खड़ी हो सकती है जासई टीम के लिए। देख सकते हैं हम स्क्रीन के ऊपर, ये देखिए बिल्कुल अंदरूनी हिस्सा लगा था, बिल्कुल एक बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था, जहां पर एक मौका बना था विकेट कीपर के लिए। अगली गेंद करने के लिए इस बीच शॉर्ट पिच गेंद थी, आगे बढ़े थे खेलने के लिए, सिंगल तेरी के साथ भागकर पूरा किया, दूसरे की कोशिश, फंबलिंग वहां पर देखने को मिली, खराब फील्डिंग,
जासे द्वारा यहाँ पर कर रहे हैं। अगर इसी प्रकार फील्डिंग का प्रदर्शन लगातार जारी रहा तो मुसीबतें खड़ी हो सकती है। अक्सर कहा जाता है दोस्तों, क्रिकेट न केवल बल्ले से जीती जाती है, न केवल गेंद के, यहाँ पर कुरुक्षेत्र मैदान के ऊपर फील्डिंग का प्रदर्शन अच्छा होना आवश्यक होता है। यहाँ पर फील्डिंग का स्तर थोड़ा सा नीचे गिरता हुआ जासे टीम का। 36 रन स्कोर कार्ड के ऊपर 31 रनों की दरकार होगी। डांसिंग द ग्राउंड, आगे आकर खेलने का प्रयास और वहां पर एक बार फिर खराब फील्डिंग का प्रदर्शन। नहीं, ऐसे गलतियों को माफ नहीं किया जाएगा। बिल्कुल खराब फील्डिंग का प्रदर्शन लगातार जारी है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 40 रन, यानी कि 12 गेंदे 27 रनों का लक्ष्य और आना बाकी होगा। 12 गेंदे 27 रन, दोनों एंड से यहां पर मुकाबला देखा जाए तो बराबरी वाला है। न केवल यहां पर गेंदबाजी अच्छी है, न केवल बल्लेबाजी। अब एक कांटेदार मुकाबला, एक रोमहर्षक मुकाबला होगा, लेकिन अंत में कौन रोएगा खून के आंसू और किन की आंखों से यहां पर खुशी के आंसू निकाले जाएंगे, ये कुछ ही क्षण में यहां पर हमारे सामने नतीजे। जो कुछ भी अच्छा खेलेगा ये मुकाबला उनकी तरफ भी बढ़ेगा। नए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा। पिछले मुकाबले की बात करें तो 12 गेंदों में चाहिए थे 17 रन और कुणाल ने एक अच्छी गेंदबाजी की थी, महज 6 रन दिए थे और अच्छी वापसी जासई टीम के लिए कराई थी। अब एक बार फिर वापसी का दरवाजा खोलेंगे या फिर पारगांव के बल्लेबाज इसी गेंद के ऊपर अटैक करेंगे, देखना होगा। सभी सवालात यहां पर गुलदस्ते में तैनात हो चुके हैं, लेकिन कुछ ही क्षण में यहां पर वो गुलदस्ता ओपन किया जाएगा। तमाम दर्शक यहाँ पर उपस्थित हैं, उनसे भी हम दरख्वास्त करते हैं कि लकी ड्रॉ के लिए कूपन यहाँ पर रखे जा चुके हैं। ब्रांडेड वॉच यहाँ पर मिलेगी आपको। ये पहली गेंद बिल्कुल जड़ में, क्या खूबसूरत गेंदबाजी, खूबसूरत गेंदबाजी। दूसरे रन की कोशिश यहाँ पर करते हुए एक बार फिर खराब फील्डिंग। अगर यहां से जासई टीम हारती है तो ना गेंदबाजों को यहां पर कहा जाएगा, ना बल्लेबाजों को। यह फील्डिंग का स्तर जो है बिल्कुल खराब है। ऐसे कठिन समय के ऊपर लगातार 3 गेंदों के ऊपर खराब फील्डिंग का प्रदर्शन। एक कैच छूटा, एक 4 रन गए, एक ठिकाने के ऊपर 3 रन निकाले, यानी कि ये माइनस हो सकते थे, लेकिन फिर भी अब मुश्किलें जासई टीम के लिए बढ़ती हुई। संकट में इंसान अकेला होता है, इतिहास बनाते समय इंसान अकेला होता है, लेकिन अकेले यहां पर किला लड़ रहे सैंडी। इस भी अच्छी गेंद लॉन्ग क्षेत्र के ऊपर कारपेट के सारे जमीन को चूमती हुई गेंद, डायरेक्ट थ्रो, यहां पर खतरा मोड़ सकता था और इसी के साथ अपील यहां पर आती हुई, लेकिन सुरक्षित पॉपिंग क्रीज में पहुंच चुके थे दोनों बल्लेबाज। साथ ही साथ 2 रन आगे बढ़ते हुए 2 रनों के साथ टोटल स्कोर कार्ड के ऊपर 45 रन, यानी कि आने वाली 10 गेंदे और जीत का लक्ष्य होगा 22 रन। 10 गेंदे और 22 रन। अक्सर कहा जाता है हौसलों की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद को जिंदा रखो। ये फिर से जीतने की उम्मीद जासई टीम को यहां पर दिखानी होगी। गेंदबाज तैयार, शॉर्ट गेंद, लेकिन इस शॉर्ट गेंद के ऊपर क्या घटना घटी, जिसके ऊपर नंबर आने चाहिए थे 6, उसके ऊपर सैंडी आउट होकर बैक टू द पवेलियन। 10 गेंदों में 19 रनों का योगदान दिया सैंडी ने। बढ़िया बल्लेबाजी की। जिस समय पारगांव की टीम संकट में नजर आ रही थी, हालांकि पहले ओवर में यहां पर विकेट गिरी थी, उसके बाद अच्छी साझेदारी को बनाया, साझेदारी आगे बढ़ाई और आगे बढ़ने के बाद थोड़े से दरवाजे यहां पर अपने टीम के लिए खोले हैं इन दोनों बल्लेबाजों ने। नए बल्लेबाज मैदान के ऊपर प्रफुल्ल मोकल, लेफ्ट हैंडेड बैट्समैन। अब यहां पर कठिन स्थिति होगी गेंदबाज के लिए। दाया बाया कॉम्बिनेशन मैदान के ऊपर था, तब ठीक चल रहा था। अब एक छोर से आक्रमण होगा और दूसरे छोर से भी आक्रमण ही किया जाएगा, क्योंकि स्ट्राइक पर दाएं हाथ के बल्लेबाज खड़े हो चुके हैं। थोड़ा सा सलाह मशवरा
बातचीत का दौर जारी, क्योंकि अक्सर कहा जाता है बातचीत के बड़े बड़े प्रश्नों को सुलझाया जाता है। तो क्रिकेट में हो या हमारा निजी जीवन हो, बातचीत आवश्यक होती है। बातचीत से हल निकलता है। क्या यहां पर हल निकालेंगे कुणाल पाटिल? यहां पर गेंदबाजी की कमान संभाले हुए। अगली गेंद, ये देखिए शॉर्ट गेंद थी, लेकिन कई और खेलने का प्रयास वहां पर किया बल्लेबाज ने। अब संकट में आ चुकी है बिल्कुल पारगांव की टीम। मोमेंटम शिफ्ट हुआ, जैसे कि विकेट गिरने का सिलसिला होता है जारी, वहां से मैच में बदलाव लाने की कोशिश भी की जाती है। यह बढ़िया स्ट्रोक ओवर द रो, बिल्कुल एक कड़ा प्रहार, 6 रन, पूरे के पूरे 6 रन। गेंद में उतनी बुराई नहीं थी, लेकिन देखा जाए तो जिस प्रकार हेलीकॉप्टर टेक ऑफ हुआ, टाइमिंग खूबसूरत थी, बेमिसाल ताकत का इस्तेमाल किया और बिल्कुल गेंद को खोद कर निकाला और नंबर मिले पूरे के पूरे 6। टोटल स्कोर 51 यानी कि 50 रन यहां पर पारगांव टीम ने यहां पर स्कोर कार्ड के ऊपर तब्दील होते हुए शानदार बल्लेबाजी, ईट का जवाब पत्थर से दिया है, टीट फॉर टैट। 7 गेंदें 16 रन। यह गेंद इस मुकाबले की अहम गेंद हो सकती है, इस ओवर की अंतिम गेंद। इस बीच हवा में गेंद, 2 खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए, साइश मात्रे, कोई गलती नहीं, सुरक्षित हाथों में गेंद गई और इसी के साथ यहां पर प्रफुल्ल मोकल बैक टू द पवेलियन। जिस विकेट की तलाश थी दोस्तों, उस विकेट को छक्का खाने के बाद अगली गेंद के ऊपर कुणाल पाटिल ने निकाला है, यानी कि एक बार फिर जासई टीम ने इस मुकाबले में वापसी की। बढ़िया गेंदबाजी। अब अंतिम 6 गेंदें और जीत का लक्ष्य होगा 16 रन। 11 रन इस ओवर से आए, हालांकि छक्का खाया, लेकिन बाद वाली 5 गेंदों में महज 4 रन इस गेंदबाज ने दिए हैं। अंतिम गेंद, अंतिम ओवर किसके हाथों में होगा, कौन जिम्मा संभालेगा? कप्तान ने यह गेंद दी है खुद बंटी के हाथों में, जिन्होंने पिच पहले मुकाबले में शानदार गेंदबाजी कर यहां पर वापसी का दरवाजा खोला था और एक बड़ी जीत हासिल की थी। 6 गेंदें 16 रन, दोनों तरफ 50-50 वाला यह मुकाबला। बिल्कुल देश की सुरक्षा के लिए लगभग 24 तास सीमा के ऊपर खड़े होकर हमारी सुरक्षा करने वाले आर्मी मैन इस वक्त पारगांव टीम के लिए धार बनकर सामने खड़े होंगे। तो आर्मी मैन के लिए यहां पर जोरदार तालियां बजानी चाहिए दोस्तों, क्योंकि हमारी सुरक्षा करने वाले ये खिलाड़ी इस वक्त विकेट के ऊपर डटे हुए हैं। प्रवीण मोकल ऑन स्ट्राइक, 6 गेंदें 16 रन, गेंदबाजी की कमान बंटी म्हात्रे, जयदीप म्हात्रे के हाथों में यहां पर गेंदबाजी। जयदीप के ऊपर, आरपीएल के ऊपर खासी अच्छी बोली लगी है, एक अच्छी टीम में जा चुके हैं। अब एक बार फिर यहां से वो दर्शा सकते हैं, बता सकते हैं कि मेरी ताकत क्या है। 6 गेंदें 16 रन, बड़ा मुकाबला, बड़ा संघर्ष, कड़ा संघर्ष। पहली गेंद, ये देखिए स्लो बन डिलीवरी, नक्कल कराई थी यहां पर गेंदबाज ने पहली गेंद के ऊपर, और पहली गेंद के ऊपर सफलता हासिल की और तालियों की गूंज भी यहां से सुनाई दी। अब यहां से थोड़ा सा आसान नहीं होगा पारगांव टीम के लिए वापसी का रास्ता खोलना, लेकिन स्ट्राइक एंड के ऊपर एक बार फिर कुणाल तारेकर एक जिम्मेदारी लेकर, ऐसा कहा जाए कि जिस प्रकार बॉर्डर गावस्कर ट्रॉफी में एक छोर से चेतेश्वर पुजारा खड़े थे, दूसरे छोर से आक्रमण कर रहे थे, दूसरे बल्लेबाज हो पंत, रहाणे हो या फिर कोई और बल्लेबाज, उसी प्रकार शुरुआती से पहली गेंद से यहां पर कुणाल तारेकर इस 22 यार्ड की विकेट के ऊपर डटे हुए हैं। 22 यार्ड की विकेट ललचाती है इंसान को, मुंह के जाल में फंसाती है। अगर इंसान बचपन से इस 22 यार्ड के विकेट पर आता है तो मरे दम तक इस विकेट के ऊपर से नहीं जाता है। इतनी क्रिकेट बड़ी हो चुकी है दोस्तों। 5 गेंदें 16 रन। पांच गेंदें 16 रन। अगली गेंद, यह बढ़िया गेंद थी, डीप मिड विकेट क्षेत्र के ऊपर खेला, वहां पर खिलाड़ी तैनात, दूसरे रन की कोशिश यहां पर होगी, लेकिन दूसरा रन भी सुरक्षित पूरा किया है दोनों बल्लेबाजों ने।
फील्डिंग एक चिंता का विषय जैसे टीम के लिए बना हुआ, क्योंकि हमने शुरुआती से देखे 2 कैच ड्रॉप हुए और एक चौका गया, 5-6 रन ऐसे ही मिस फील्ड की वजह से यहाँ पर सामने वाली टीम को दिए गए। तो यहाँ से अगर फील्डिंग अच्छी होती तो कम से कम 5 रन को यहाँ पर माइनस किया जा सकता था। अगली गेंद यहाँ पर गेंदबाज बंटी की इस बेत, अपील यहाँ पर जोरदार थी, लेकिन अपील में यहाँ पर उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कमजोर पाया गया। अच्छी गेंदबाजी, 3 गेंदें 14 रन। कई मुकाबले ऐसे जीते हैं बल्लेबाजों ने, कई मुकाबलों को जीता है बल्लेबाजों ने, कई मुकाबलों में, कई प्रतियोगिता में ऐसे बल्लेबाजों ने अपना दमखम दिखाया है। यहां पर बल्लेबाजों को दमखम दिखाना होगा, वापसी करनी होगी, एक बड़ा प्रहार, एक तीखा प्रहार करना होगा। ये देखिए शॉट थी हवा में, गेंद के नीचे, साइश मात्रे सुरक्षित हाथ, नहीं छोड़ा जाएगा, नहीं छोड़ा जाएगा कैच को। और इस वक्त कुणाल तारेकर के पारी का अंत आता हुआ, उम्मीद की घड़ी यहां पर अब खत्म होती हुई। जिनके ऊपर बड़ी जिम्मेदारी थी वही कुणाल तारेकर मैदान से वापिस आते हुए। संघर्ष में इंसान अकेला होता है, साथ निभाने वाले कोई नहीं होती अक्सर कहा जाता है, लेकिन यहाँ पर संघर्ष में अकेले यहाँ पर किला लड़ रहे थे कुणाल तारेकर। आखिरकार यहाँ पर झुकना पड़ा गेंदबाजी के सामने। 2 गेंदें 14 रन, लेकिन एक यहाँ पर बात बताई जाएगी। मैदान था पागोटा का, जहां पर एक गेंद में चाहिए थे 13 रन और बल्लेबाज ने एक गेंद में 13 रन बनाने का रिकॉर्ड भी कायम किया था। यहां पर 2 गेंदों में 14 रन चाहिए, यानी कि अंतरराष्ट्रीय क्रिकेट में ऐसे नियम है जहां पर 2 गेंदों में 14 रन भी बन सकते हैं। देखते क्या कुछ करते हैं। लॉन्ग स्टॉप एरिया में एक खिलाड़ी तैनात किया जा चुका है ताकि अगर गलती से भी गेंद बाहर गिरती है तो उसको रोका जाए। तो 2 गेंदें 14 रन। स्ट्राइक एंड के ऊपर खिलाड़ी हैं भूषण पाटिल। ये फुल टॉस गेंद, लेकिन टाइमिंग नहीं कर पाए और इसी के साथ अब उम्मीद और सब्र का बांध यहां पर खत्म होता हुआ। काफी बड़ा मुकाबला था, बड़ा जीत यहां पर हासिल कर सकती थी, लेकिन अंत में इस मुकाबले में वापसी का रास्ता खोला अपने टीम के लिए कुणाल पाटिल ने। पिछले मुकाबले में भी कुणाल पाटिल ने शानदार गेंदबाजी कर दरवाजे खोले थे और जीत का दरवाजा यहां पर ठोका था। अब यहां से उतना आसान नहीं होगा, क्योंकि अब महज चमत्कार ही इस मुकाबले को जिता सकता है। 1 गेंद 13 रन, कारनामे हुए हैं, लेकिन गेंदबाजी अगर गलती करते हैं तो, लेकिन यहां पर कोई गलती नहीं। एक शानदार जीत सेमीफाइनल राउंड में जासे टीम यहां पर अपनी जगह बनाते हुए कांग्रेचुलेशन यहां पर दिया जाएगा और हार्ड लक पारगांव टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं अगली प्रतियोगिता के लिए यहां पर दी जाएंगे। एक अच्छा मुकाबला यहां पर खेलने को मिला, अच्छा मुकाबला यहां पर देखने को मिला। उम्मीद से ज्यादा यहां पर कोशिश की दोनों तरफ से, लेकिन शायद यहां पर जीत हुई है जासे टीम की। गए साल टाइगर ट्रॉफी 2020 में भी जासई की टीम रनर अप हुई थी, यानी कि इस साल भी उनका खेल उसी तरफ बढ़ता हुआ नजर आएगा। क्या अंतिम 3 में यहां पर जगह बनाएंगे, इंतजार रहेगा शाम तक का। लेकिन चलते आगे बढ़ते हैं। रेस्ट बी जस्कार बनाम महागणपति चिरनेर, टॉस जीतकर यहां पर शायद फील्डिंग का निर्णय लिया है जस्कार टीम ने और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है महागणपति चिरनेर टीम के लिए। तो चलते हैं प्रेजेंटेशन बॉक्स एरिया में। मैन ऑफ द मैच के लिए यहां पर नवादा जाएगा। इस आज के दिन में हर एक इंसान के जीवन में आज का दिन का महत्व काफी कुछ खासा होता है। उसी प्रकार बर्थडे बॉय यानी कि जिनका जन्मदिन है आज के दिन, वही जयदीप मात्रे यानी कि बंटी बनेंगे इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार। जोरदार तालियों से बंटी मात्रे का यहां पर स्वागत किया जाएगा और ढेर सारी शुभकामनाएं आज के दिन उनको दी जाएंगी।